नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आहे आमच्याकडे कांदे लागवड चालू आहे. हे बघा आमचं कांदा लागवड म्हणजे जे आपण काल ओळे बघितलं होतं तर प्रत्यक्ष म्हणजे आज जेमतेम 16 तारीख आहे. 16 तारीख म्हणजे उन्हाळी कांदा. हे उन्हाळी कांदे म्हणजे कांदे जसं लेटच झाले आता म्हणजे प्रत्यक्ष कांदे लागवड आपली डिसेंबरमध्येच झाली पाहिजे होती, कारण की आता ऊन वगैरे खूप वाढलेलं आहे. ऊन वाढलं म्हणजे कांद्याची एवढी साईज वगैरे ग्रोथ वगैरे बनत नाही. आणि कारणाने ओळे खराब झाल्यामुळे ओळेची एवढी ग्रोथ वगैरे झाली नव्हती. त्यामुळे आपण थोडं आता म्हणजे 15 जानेवारी पण एक 15 दिवस कांदे लेटच झाले आहेत. कारण की ऊन वगैरे हीट जास्त आहे. हीटचं कांदा जमत नाही. परत कांद्याला थंडी वगैरे सापडत नाही. पाणीचं प्रमाण कमी होणार. आणि याच्यामध्ये बघा ओळ्याची पण एवढी कांद्याच्या रोपाची पण एवढी क्वालिटी वगैरे म्हणजे ग्रोथ झालेली नाही, कमजोर आहे ते कारण पावसामुळे ते रोगराईमुळे ते एवढं जमलं नाही. आणि हे बघा ही आपली म्हणजे माती वगैरे आपली माती ही बघा माती हे बघा आपली म्हणजे चुनख याची माती आहे नाही, आपली चिकाटाची माती आहे, चिकाटीची माती आहे बघा. माती वगैरे मातीचे पण 3 प्रकार असतात. एक म्हणजे काळी माती, 2 नंबर मुरमाटी, 3 नंबर चिगाटी माती. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे मुरमाटी मातीमध्ये एवढं उन्हाळी कांदा येत नाही. आणि चिगाटी मातीमध्ये काळी मातीमध्ये कांदे येतं एवढं चांगलं बनतं. कारण की मुरमाटी मातीमध्ये जे असतं ना ते दररोज पाणी लागतं, त्याला एवढं ग्रोथ वगैरे पकडत नाही. म्हणजे पाणी धरण्याची क्षमता नसते मुरमाटी मातीमध्ये एवढी काय पाणी धरण्याची क्षमता नसते. पाणी याच्या काळी मातीमध्ये आणि भुरी मातीमध्ये जास्त प्रत्यक्ष क्षमतेने. उन्हाळी कांदे आपले हे 4 महिन्यात असतं, त्यामुळे पाण्याचा कमजोरीपणा मातीमध्ये कांदे वगैरे एवढे पामपत नाही. उन्हाळी कांदे लाल कांदे पामकतात आपले, पण हे उन्हाळी कांदे नाही पामकतात. आता हे जेमतेम एप्रिलमध्ये कांदे निघतील. हार्वेस्टिंग एप्रिलमध्ये होईल आपल्या या कांद्यांची. त्या हार्वेस्टिंगमध्ये 4 महिने त्याची ग्रोथ वगैरे एवढी जमणार नाही आपल्या कांद्याची. म्हणजे थंडी सापडणार नाही त्याला एवढं. आणि आपण कांदे लावण्यापूर्वी आपण शेणखत वगैरे टाकलं होतं कांद्यांमध्ये. जे शेणखत ना पसरून टाकले होतं, कारण की जसे थंडा वगैरे जमिनीला शेणखतची फार गरज आहे आजच्या काळामध्ये. म्हणजे कांद्याची ग्रोथ वगैरे होईल. आणि कांदे लावलेल्या माणसांना 12,000 रुपये एकरी दिलं आहे आम्ही. 12,000 रुपये एकरी म्हणजे एकरी 12,000 रुपये आजपासून सुरुवात झाली आहे. एका एकरचे 12,000 म्हणजे खर्च खूप आहे कांदे. आता ते आपण कांदे वगैरे लावले मग पुढं येतात का नाही अजून ते निसर्गाचं लहरीपणामुळे अजून पुढं निसर्गाचा पाऊस वगैरे पडतो का गारपीट होतं ते नाही सांगतात. कारण की गारपीट झाली तर कांदे येतात का नाही. आणि